तुरीला फुलावर आला की खेकडे छान बाजारामध्ये विकायला येतात आणि त्यावेळेसच खेकड्यांना चव खूप छान भारी असते। आणि ही खेकड्याची रेसिपी बनवताना मी खूप टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ तुम्ही बघा। आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। जवळपास 1 किलो खेकडे घेतलेले आहेत आणि हे खेकडे मी छान स्वच्छ करून घेतलेले आहे। हा खेकड्याच्या मधातला भाग आहे, ह्या मोठ्या नांग्या आहेत आणि ह्या छोट्या नांग्या आहेत। खेकडे स्वच्छ करून घेतल्यानंतर याला मीठ आणि लिंबू लावून हे मुरत घालून ठेवून छान प्रकारे 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ करून घेतलेले आहे। आता खेकड्यांचा स्टॉक बनवण्यासाठी रश्श्यामध्ये छान टेस्ट येण्यासाठी ह्या ज्या छोट्या नाग्या आहेत ना, ह्या मिक्सर मधून थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेऊयात। ह्या छोट्या नाग्या टाकून घेतलेल्या आहे मिक्सरच्या पॉट मध्ये आणि थोडंसं अर्धी वाटीच पाणी टाकायचंय, जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला। आता हे छान प्रकारे मिक्सर मधून मस्त बारीक वाटून घेत आहे। नाग्या छान मिक्सर मधून बारीक करून घेतलेल्या आहेत। आता एक चाळणीच्या मदतीने हा पूर्ण स्टॉक आपल्याला चाळून घ्यायचा आहे। छान स्टॉक चाळून घेतलेला आहे। थोडंसं पाणी टाकून यामध्ये जो भाग राहिलेला आहे नाग्यांचा तो छान टाकून अशा प्रकारे मस्त स्टॉक तयार करून घेत आहे। हा स्टॉक भाजीमध्ये टाकल्यानंतर भाजीला चव खूप भारी येते। अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा भाजी। रश्श्यासाठी स्टॉक तयार झालेला आहे। आता वाटणाची तयारी करून घेऊयात। वाटणासाठी येथे मी खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे जवळपास इथे 45 ते 47 तुकडे घेतलेले आहेत। 2 कांदे घेतलेले आहेत, छान चिरून घेतलेले आहे। इथे मोठी विलायची घेतलेली आहे, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, चक्री फूल घेतलेले आहे, 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे आणि हे जायफळाचं फूल आहे, हे छोटंसं एक घेतलेलं आहे। कढईमध्ये सर्वात आधी मी हे खोबऱ्याचे काप आहेत, हे खोबऱ्याचे काप टाकून घेत आहे आणि हे थोडेसे हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत छान आपल्याला मस्त परतून घ्यायचे आहेत। खोबऱ्याचे काप 1 मिनिट परतून झाल्यानंतर हे जे खडे मसाले आपण घेतलेले आहेत हे टाकून घ्यायचे आहेत आणि हे पण छान मस्त परतून घ्यायचे आहेत आपल्याला। खोबऱ्याचे काप आणि मसाला छान मस्त बघा थोडासा हलका सोनेरी काप झालेले आहेत आणि मसालाही छान भाजला गेलेला आहे। मसाल्याचा छान सुवास सुटलेला आहे। आता हे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून छान प्रकारे हा जो कांदा आहे ना चिरून ठेवलेला, हा छान आपल्याला हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे। कांदा छान हलका सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता कांदा बाजूला काढून घेऊया आणि हे जे वाटण आहे ना कांदा आणि खोबऱ्याचं आणि मसाल्याचं, हे छान प्रकारे बारीक मिक्सर मधून वाटून घेऊया। त्याच वाटणासोबत आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर याची सुद्धा एक वेगळी पेस्ट तयार करून घेऊया। 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं तापून घेतलेलं आहे। आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ही यामध्ये मस्त टाकून घ्यायची आहे आणि एक आपल्याला 2 मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला मस्त एक मस्त 2 ते 3 मिनिट छान हे वाटण असं छान मस्त फिरवल्यानंतर आता यामध्ये जे आपण कांद्याची आणि कांदा मसाला आणि खोबऱ्याची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून छान 1 मिनिट छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। प्रकारे मिश्रण बघा मस्त परतून झालेलं आहे। कढईने तेलही छान सुटलेलं आहे। आता यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चम्मच, हळद 1 चम्मच आणि तुमच्या स्वादानुसार तिखट घेतलेलं आहे मी 2 चम्मच, हे मस्त यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बस हलकसं एक अर्धा मिनिट असं परतून घ्यायचं आहे। सर्व खेकडे यामध्ये टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि या मसाल्यामध्ये सर्व खेकडे आपल्याला मस्त अशी मिक्स करून घ्यायचे। 1-2 ते 3 मिनिट मस्त खेकडे या मसाल्यामध्ये असे मस्त फ्राय करून घेतलेले आहेत। आधी हे जे आपण स्टॉक तयार करून घेतलेला आहे ते यामध्ये मस्त टाकायचं आहे स्टॉक आपल्याला। तुम्हाला रस्सा घट्टसर हवा की पातळसर हवा त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे।
खेकड्यांना छान प्रकारे उकळी आलेली आहे. आता 15 मिनिट अशाच प्रकारे मंद गॅसवर आपल्याला शिजू द्यायचे आहेत. 15 ते 20 मिनिट छान प्रकारे मंद गॅसवर शिजून घेणार आहे खेकडे हे मी. जवळजवळ 20 ते 23 मिनिट मी मस्त हे खेकडे शिजून घेतलेले आहे. आणि बघा खेकड्यांना तेलही छान सुटलेलं आहे आणि तरीही खूप छान आलेली आहे. आणि हे खेकडे भाकरी सोबत, पोळी सोबत, भातासोबत खूप छान लागतात आणि याचा रस्सा खूप स्वादिष्ट लागतो. हे खेकडे दिवाळी नंतर तुरीला जेव्हा फुलोर येतो ना, त्यावेळेसच छान असतात हे. त्यावेळेस खायला खूप मजा येते हे खेकडे खाण्याला. अशा पद्धतीने खेकड्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. बघा छान मस्त रस्सा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.